नमस्कार. सिटीच्या दुर्गामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज माझ्यासोबत आहेत डॉक्टर स्वाती वंजारी मॅम. नमस्कार. आणि थँक्यू प्रथम. नक्कीच जाणून घ्यायला आवडेल आज मेंटल हेल्थ ऑफ विमेन हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. स्त्रिया सर्रास त्यांच्या मेंटल हेल्थबद्दल बोलत नाही किंवा याबद्दल बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्याकडून मला जाणून घ्यायच्या आहेत. मला नक्की जाणून घ्यायला आवडेल सगळ्यात पहिले तर की या खूप धकाधकीच्या आयुष्यामध्ये महिलांसाठी मी टाईम किती महत्त्वाचा आहे. मी टाईम प्रथम आजकाल ना खूप जास्त महत्त्वाचं आहे, बट पीपल डू नॉट रिकग्नाइज इट्स इम्पॉर्टन्स बेसिकली. आणि काय होतं ना, बायका स्पेसिफिकली फिमेल्स बिकॉज ऑफ देअर इस्ट्रोजन असं म्हणू किंवा स्वभाव असं म्हणायला हरकत नाही, आणि वॉट एव्हर द सोसायटल प्रेशर इज देअर, त्याच्यामुळे ना बायकांना सुपर वुमेनचं जे लेबल झालेलं आहे की तू सुपर वुमेन आहे, तू प्रोफेशनली वर्क लाईफ बॅलन्स असेल, घरातल्या फ्रंटवर असेल, तू सगळे कामं खूप छान करते, अँड द डिफरंट रोल्स विच हॅव बीन गिवन. मग त्याच्यात सासू आहे, आई आहे, बहीण आहे, आत्या, मामी, फ्रेंड, हे सगळे जे रोल्स आहे तुम्ही खूप छान करता, आणि तू मम्मी पण खूप, आई पण म्हणून खूप छान करू शकते. आणि असं आपल्याला जर कोणी म्हटलं तर बायकांना असं वाटतं की वाव, हे एक आपल्याकडे एक मेरा गहना है ये बीइंग कॉल्ड ॲज अ सुपर वुमेन. बट गर्ल्स अँड लेडीज आउट देअर, दॅट इज अ मिथ बेसिकली. काय होतं ना, आपण सुपर वुमनच्या जेव्हा रोलमध्ये जातो तेव्हा आपल्याला ऑफकोर्स फिजिकली हेल्थ खूप इम्पॉर्टंट असते, आणि फिजिकल हेल्थ त्याच्यामुळे हॅम्पर होते. म्हणजे काय होतं बरं, आपण जेवणाकडे लक्ष देत नाही, आपली खूप कसरत चालू असते, इकडून तिकडे मुलांना ड्रॉप करायचं, त्या नादात कधी कधी आपल्याकडनं पाणी कमी पिल्या जातं, आपल्या डोक्यातनं सतत व्हॉट नेक्स्ट असा मुद्दा चालतो. त्याच्यामुळे गाडी पण तुम्ही बायकांना जर बघितली ना, तशी कधी कधी कन्फ्यूज गाडी चालवताना दिसतील. त्यामुळे काय होतं ना की मेंटली प्रेशर आपण जे म्हणतो ते भरपूर आलेलं असतं, आणि त्या नादात कधीतरी कुठेतरी ना बायकांना आपण म्हणतो ना की इश्यूज डेव्हलप होत असतात. म्हणजे काय बरं, थोडेसे डिप्रेसिव्ह सिम्पटम्स असेल, एन्झायटी असेल, ते आपण पुढे बघूच या. पण येस, मी टाईम इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि मी टाईममध्ये आपण काय करायला पाहिजे, साध्या सिंपल गोष्टी आहेत. घरी 10 सूर्यनमस्कार आपण करूच शकतो. मला वेळ मिळत नाही हे प्लीज कारणं देऊ नका, वेळ काढावा लागतो. हो, म्हणजे मी सुद्धा वेळ काढते त्यामध्ये. त्याच्यामुळे 10 सूर्यनमस्कार असेल, 20 मिनिटाचा योगा असेल, आजकाल तर किती ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर योगा आहेत, त्याच्यामुळे तुम्ही ते योगाचे चॅनल्स किंवा सबस्क्राईब करू शकतात, किंवा आपण 10 मिनटं घरात बसून मेडिटेशन करू शकतो. लोकांना आम्ही आजकाल डॉक्टर्सना हॉबी म्हणतात. सगळ्यांना असं वाटतं काय हॉबी नावाचा प्रकार काढला आहे आजकाल. बट प्रिझर्विंग युअर हॉबी गिव्ज यू मेंटल रिलॅक्सेशन. मग इट कॅन बी एनिथिंग. म्हणजे वेगवेगळ्या वयोगटात, वेगवेगळ्या एज ग्रुपमध्ये ना वेगवेगळ्या हॉबीज राहू शकतात, वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये. जसं की काही लोक गार्डनिंग करतील, काही लोक कुकिंग खूप करायला आवडेल, काही लोकांना शिवणकाम आवडेल, काही लोकांना देवाधर्माचं करायला आवडेल, काही लोकांना जिममध्ये जायला आवडेल, काही लोकांना नुसतं मी बसली आणि मला पुस्तक आणि शांत म्युझिक ऐकायचं आहे. सो इट इज युअर चॉईस. बट येस, ती चॉईसचं ना इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे. बिकॉज मी टाईममुळे आपला डेलीचा स्ट्रेस कुठेतरी कमी होतो, आणि तो जो स्ट्रेस कमी झाला ना तर आपली कामाबद्दलची एफिशियन्सी, आपली कामाची प्रोडक्टिव्हिटी वाढते. म्हणून मी टाईम गरजेचा आहे. त्याचबरोबर ना, मी एक बघितलं की पुरुष एकमेकांशी बोलतात, मित्र पटकन होतात. महिलांच्या बाबतीत हे जरा थोडं कमी होतं, मैत्रिणींशी पटकन बोलत नाही. सो डिप्रेशन आणि या सगळ्याची सुरुवात कुठेतरी तिकडे पण होते असं मला असं वाटतं. सो बोलणं किती गरजेचं आहे. बोलणं भरपूर गरजेचं आहे. म्हणजे ना जसं तू आत्ता म्हटला, ठीक आहे, की प्रथम लग्न जरी झालं असेल ना तरी पुरुष मंडळी ना आपल्या मित्रांसोबत बाहेर जातात. आता मी तर सगळ्या बायकांना विचारावं असं वाटतं की तुम्ही तुमच्या किती मैत्रिणींना भेटता बरं. आपण नाही भेटत. मूल आणि चूल, आणि खूप झालं आजकाल ऑफिसमधलं आहे, बस तेवढेच फ्रेंड्स कलिग असतात. पण तुमची शाळेची मैत्रीण असेल, तुमच्या ग्रॅज्युएशनमधली मैत्रीण असेल, आजकाल आपल्याला भेटायला वेळ नाही, आणि आपण म्हणतो नको जाऊ दे ग, कुठे वेळ मिळतो आहे. बट नाही, आपल्याला फ्रेंड्सला भेटणं हे खूप गरजेचं आहे. कारण आपण जेव्हा मुक्तपणे संवाद साधतो, कुठेतरी कम्युनिकेशन करतो, कुठेतरी आपला प्रॉब्लेम्स वेंट आउट करतो, तेव्हा आपल्याला ना एक वेगळं फॉर्म ऑफ रिलॅक्सेशन मिळत असतं. हां, म्हणजे निम्म्याच्या वरती प्रॉब्लेम्स तिथंच सॉल्व्ह होतात. पण बायका कुठेतरी घाबरतात, कारण त्यांना असं वाटतं लोक मला जज करतील मी माझ्या घरातले प्रॉब्लेम्स जर सांगितले तर. दुसरं असं लोकांना वाटतं, काही लोक म्हणतात सुद्धा की अरे तुम्हाला नवरा चांगला आहे, पैसे व्यवस्थित कमवतात, मुलं छान मार्क पाडतायत, मग तुम्हाला कसलं टेन्शन आहे काय. मला असं वाटतं ना की स्त्रियांच्या बाबतीत हे खूप लेबल लावलं जातं की तुमचा हजबंड वेल टू डू आहे, तुमची मुलं वेल टू डू आहे, म्हणजे तुम्ही वेल टू डू आहात. त्यांचं एक वेगळं विश्व आहे, हे लोकांना पचनी पडत नाही का. पडत नाही. पण त्यांना लोकांना असं वाटतं की तिची वेगळी आयडेंटिटीच नाही आहे.
तिची आयडेंटिटी इज बिकॉज ऑफ हर हजबंड अँड बिकॉज ऑफ हर किड्स. बट सगळ्या बायकांना हे समजून घ्यायला पाहिजे, म्हणजे फिमेल्स आउट देअर, की आपली आयडेंटिटी आपल्या स्वतःमुळे. हे बाकीचे जे सगळे आहेत ना, दे आर पार्ट ऑफ युअर लाईफ, दे आर नॉट युअर लाईफ. हे खूप इम्पॉर्टंट आहे. हे लोकांना आपल्याला म्हणू शकते इम्प्लिमेंटेशनला डिफिकल्ट आहे, की मी माझ्या नवऱ्यावर कसं काय सोडून द्यायचं, माझी आयडेंटिटी वेगळी आहे. म्हणजे आपल्याकडे आपण सरनेम बदलतो, सगळ्या बायका आपला सरनेम बदलतात आणि म्हणून त्यांना असं वाटतं की नवरा म्हणजेच माझी आयडेंटिटी. नाही, आपली आयडेंटिटी आपल्या नवऱ्यापासून वेगळी आहे. म्हणूनच पहा खूप सारे रिलेशनशिपमध्ये असं होतं की मी जिथं जातं तिथं माझा नवरा पण आला पाहिजे. का? बिकॉज दे आर व्हेरी डिपेंडेंट ऑन देम. पण मग आमचं असं म्हणणं असतं की तुम्ही बोलायचं आहे ना, कॉफी प्यायचा ग्रुप वेगळा ठेवा, मूवीला जायचा ग्रुप वेगळा ठेवा, आपल्याला एखाद्या गॉसिप करायचा असेल वेगळा ग्रुप असतं, बायकांना आवडतं, म्हणजे मग गॉसिपचा ग्रुप वेगळा ठेवायचा. खूप सिरियस स्पिरिच्युअल टॉक करायचा असेल तो ग्रुप वेगळा ठेवा. ऑफकोर्स इंटरमिक्सिंग होणारच आहे, बट यू शुड नॉट बी कम्प्लिटली डिपेंडेंट ऑन द अदर पर्सन. किंवा एकाच, आपण शेअर मार्केटमध्ये पण नाही एकाच मार्केटमध्ये एनर्जी नाही इन्व्हेस्ट करत, एकाच शेअरमध्ये आपण बास्केटमध्ये करतो, थोडा थोडा लॉंग टर्म. तसंच रिलेशनशिपमध्ये असलं पाहिजे, सो दॅट यू नो तुमचा मेंटल हेल्थ चांगला राहतो आणि यू गेट स्पेस अँड मोर स्पेस टू टॉक. आणि बोलल्याने ना खूप सारे, जसे आम्ही म्हणतो की मायग्रेनचा विषय असेल, ॲसिडिटीचे प्रॉब्लेम्स असतील, झोपेचे इश्यूज असतील, लॉंग टर्ममध्ये डिप्रेशन असेल, एन्झायटी असेल, हे प्रॉब्लेम्स ना निम्म्याच्या वरती येत नाही जर तुम्ही बोललात. आणि कधी कधी सोल्युशन ओरिएंटेड पण बोललं पाहिजे. म्हणजे बायका बोलतात असं, आपण असं नेबर्स भेटतील, कॉफीवर भेटतील, अरे हिने असं केलं, तिने तसं केलं, आणि खूप छान गप्पा रंगतात, ही अशी आहे ती तशी आहे, ब्ला ब्ला ब्ला, अँड देन दे विल फील मच बेटर. बट या समटाईम्स अपार्ट फ्रॉम गॉसिपिंग देर कॅन बी अ सोल्युशन ओरिएंटेड टॉक एज वेल, की काय करू शकतो आणि वेअर टू स्टॉप द एक्सपेक्टेशन्स अँड वेअर टू स्टार्ट थिंकिंग व्हेरी प्रॅक्टिकली. तर त्याच्यामुळे येस, टॉकिंग इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सोशल मीडियामुळे काय पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह इम्पॅक्ट्स पडतात महिलांवर? पॉझिटिव्ह जर म्हणायला गेलं तर मागच्याच आठवड्यात मी ऑनलाईन रेसिपी बघून थाय करी शिकली होती, जी की मी कधी आयुष्यात शिकली नसती तसं बघितलं तर. त्याच्यामुळे येस, लर्निंग न्यू थिंग्स आपण असं म्हणू शकतो. किंवा फॉर दॅट मॅटर, आता माझी मैत्रीण आहे जी 5वीतली आहे, मी तिच्याशी कनेक्ट होऊ शकते एकदम आरामात. किंवा आपण म्हणू शकतो ना, इट इज मोड ऑफ एक्सप्रेशन ऑल्सो. म्हणजे इफ आय एम नॉट फीलिंग व्हेरी हॅपी, आजकाल आपण लगेच टाकतो की आय एम नॉट इन अ गुड मूड, असं काहीतरी टाकतात. किंवा आपण इमोजीनी आजकाल एक्सप्रेस करतात. सो यू नो, दीज आर व्हेरी पॉझिटिव्ह साईड्स ऑफ सोशल मीडिया. बट निगेटिव्ह आजकाल थोडं जास्त प्रमाणात दिसतंय, हे सगळ्यांना माहिती आहे, बट लोकांना ते रिअलाईज नाही होते. मोबाईल दिसायला खूप छोटीशी गोष्ट आहे. म्हणजे आजकाल आपण घराची चाबी जरी विसरू एखाद्याच घरातनं निघताना, मोबाईल नाही विसरत आजकाल आपण. मोबाईल पहिले राहील, राईट? त्याच्यामुळे मोबाईल इज अ बून ॲज वेल ॲज अ कर्स. आता मोबाईलमुळे काय होतं ना, की सगळे जसं आपण म्हणतो की आपण गिलक्याची भाजी आणि भाकरचा कधीच कोणी फोटो टाकून म्हणणार नाही की यो व्हॉट अ मील, असं कधीच म्हणणार नाही. किंवा जे लोक डाएटवर आहे तेही कोणी टाकणार नाही की ओके आय हॅड अ सूप, म्हणजे विराट कोहली टाकू शकतो, ठीक आहे, आपल्यापैकी बायका अशा कोणीच नाही टाकणार. हां, पण पिझ्झा असेल, बर्गर असेल, किंवा एखादं छानसं सॅलड डेकोरेटेड असेल, तर याचा आपण फोटो खूप छान डेकोरेटेडली टाकतो. आणि पीपल मग कसं होतं ना, किती काउंट्स होत आहेत, कोणी बघितलं आहे. म्हणजे सोशल मीडियाचा आजकाल असं झालेलं आहे की यु नो देर इज अ ट्रेंड नाव डेज. मला कोणी विश केलं, त्यात ज्यांनी माझा स्टेटस ठेवला तेही स्टेटसवर टाकतो आपण. आणि मग ज्यांनी मला विश केलं आहे पर्सनली त्याचाही स्क्रीनशॉट काढतात लोक आणि तेही टाकतात. कशाला करतोय आपण? म्हणजे तुमचा बर्थडे होता, इवन आय लव्ह माय बर्थडे अ लॉट, खूप आवडतो मला माझा वाढदिवस, पण मला असं म्हणणं आहे की याच्यामध्ये तुमची एनर्जी खूप जात आहे. आणि बेसिकली आपण हे काय दाखवण्याचा प्रयत्न करतोय की मला इतके लोक आवडतात? नाही, त्यांनी बेसिकली दिस इज जस्ट अ सोशल मीडिया गेम किंवा इल्युजन आहे की आपल्याला हा फक्त दिखावा असतो. त्याच्यामध्ये आपल्याला कुठेतरी कंपॅरिझन होते, कुठेतरी एक्सपेक्टेशन्स आपले पूर्ण होत नाही. आणि त्याच्यामुळे ना आपल्याला मानसिक त्रास होतो की हिच्या फोटोला इतके लाईक आहे, माझ्या फोटोला लाईक नाही. आणि आम्ही रिंग एन्झायटी असं म्हणतो की जसं खूप वेळ झाला ना, सगळ्यांबाबतीत होतं, माझ्या बाबतीत पण होतं की खूप वेळ झाला की असं वाटतं रे माझा फोन वाजला का, काही मेसेज आला असेल का. यू स्टे अवे फ्रॉम युअर फोन फॉर 15 मिनिट्स आणि आपण उगाच फोन चेक करतो, कुछ आया आहे क्या, काहीच आलेलं नसतं. बट तरी असं वाटतं की हे काय आहे. त्याच्यामुळे तो एक असा विषय असतो. आणि दुसरी गोष्ट ना, फोमो, फिअर ऑफ मिसिंग आउट. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल XYZचा बर्थडे होता आणि त्यांचे खूप छान फोटोज इन्स्टावर आले आहेत, विच आर व्हेरी नाईस, छानच सेलिब्रेट झालं आहे, बट तिथं मी नव्हती. आणि त्याच्यामुळे असं ना आपल्याला वाईट वाटत राहतं. पहिले असं आपण जेव्हा लहान होतो देअर वॉज नो सच थिंग लाईक फोमो. हां,
आणि त्याच्यामुळे आपली क्रिएटिव्हिटी पण कमी होते, कारण आपण मोबाईलमध्ये जास्त वेळ घालवतो. आणि त्याचबरोबरीला मुलं पण तशीच कोपिंग शिकतात आणि आपलं टाईम मॅनेजमेंटसुद्धा बिघडतं, कारण मोबाईलवर फक्त स्क्रोल करण्यात 10 मिनटं नाही जात, कधी कधी 1 तास निघून जातात. हे सगळे तुम्ही पण अग्री करणार आहात. त्यामुळे आपल्याला हे लक्षात ठेवणं आहे की मोबाईलचा वापर करावा टू लर्न न्यू थिंग्स, टू कनेक्ट, इव्हन टाईमपाससाठी पण वापरायला हरकत नाही, बट लिमिट इज हार्डली ऑफ 2 hours बेसिकली अकॉर्डिंग टू WHO. पण इतका कमी आपण नाही वापरत, थोडा जास्त वापरतो, बट इट शुड नॉट एक्सीड मोर दॅन 3.5 to 4 hours आय फील. आणि सोशल मीडियावर कनेक्ट व्हावं का, हो व्हायला हरकत नाही, पण त्याच्यातनं चांगल्या गोष्टी घ्याव्यात रॅदर दॅन द निगेटिव्ह वन्स. वाव, आतापर्यंत बऱ्याच क्वेश्चन्सचे खूप सुंदर उत्तरं मला तुमच्याकडून मिळालेत. पण बरेचदा काय होतं की बायका नो म्हणतच नाही, सगळे कामं करायचे आहेत. जे मल्टीटास्करचं लेबल लावलं आहे बायकांवर, मला कधी कधी असं वाटतं ना की ती एक जबाबदारी त्यांची होऊन जाते. त्यांना असं वाटतं नो बायकांनी कसं म्हणायला पाहिजे. नो, आता काय होतं ना, लोकांना नो हा शब्द म्हटल्यावर, आता मी तुला असं नो म्हटलं की नो प्रथम आय वोंट डू इट, तुला असं वाटतं मॅडम निगेटिव्ह बोलतायत, मॅडम माझा अपमान करतायत, असं म्हणजे स्वाती इज नॉट रिस्पेक्टिंग माय डिसिजन असं वाटायला लागतं. आणि बेसिकली नो म्हटल्यावर इट बिकम्स अ व्हेरी स्ट्रॉंग इमोशन की हा मला कसा काय नाही म्हणू शकतो. बट बेसिकली नो म्हटल्याने तुम्ही समोरच्याचा अपमान नाही करत आहे हे आपल्या मेंदूमध्ये फिक्स करून घ्यावं लागतं. तुम्ही नो म्हणून समोरच्याला डिसरिस्पेक्ट नाही करत आहे, बट बेसिकली यू आर रिस्पेक्टिंग युअर सेल्फ, युअर ओन चॉईसेस. फॉर एन एक्झाम्पल, मी असं जर मला आता कोणी म्हटलं की नाही स्वाती तुला आणखी 4 shows करायचे आहेत, जे की असं कधी कधी डायरेक्टली लाईंड अप होतात, मी एखाद्याला नाही म्हणते, मी म्हणते सॉरी सर मला आता जमत नाही आहे, माझी खूप धावपळ होते, पण मी हे माझ्यासाठी म्हणते, बिकॉज फॉर माय ओन मेंटल हेल्थ. मी 4था करू शकते का, हो करू शकते, पण माझी खूप ओढाताण होते, मग माझ्या चेहऱ्यावर ते आपण म्हणतो ना दिसून येतं, तो उत्साह नाही राहत कामामध्ये, ते समाधान नाही मिळत की अरे मी काहीतरी खूप छान केलं आहे. त्या नादामध्ये ना काय होतं की आपल्याला जी मज्जा यायची असते एखादी काम करण्याची, ती मज्जा चालली जाते. त्याच्यामुळे इट इज ओके टू से नो. आणि हे सगळ्यात जास्त मी असं म्हणेल की इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवणं की आपल्याला ना दरवेळेस आपण प्रत्येकाला खुश नाही ठेवू शकत. प्रथम म्हणजे मी माझ्या नवऱ्यालाही खुश ठेवू, मुलाला पण खुश ठेवू, ऑफिस कलिगला पण खुश ठेवू, बॉसला पण खुश ठेवू, कसं शक्य आहे? आय एम जस्ट 1 person. कधीतरी माझ्यापासून कोणीतरी हर्ट होणार आहे, कारण मी सगळ्यांच्या अपेक्षा नाही पूर्ण करू शकत. आणि बेसिकली आपण रोबोट नाही आहे, दिवसभरात 24 तासच आहेत, खूप साऱ्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, त्याच्यामुळे कधीतरी कोणीतरी दुखावल्या जाणार आहे, अँड दॅट इज फाईन. आणि काय असतं ना, तुमचे जर जेन्युन इंटेन्शन्स असले, तुम्ही समोरच्याला तर जेन्युनली एक्सप्लेन केलं की अरे माझं खरंच हे कारण होतं, मला नाही जमत आहे, समोरच्याला तेव्हा वाईट वाटेल ना, इट्स ओके, बट त्याने लॉंग टर्ममध्ये समजून घेतील की ओके याचा किंवा हिचा स्वभाव, हिचा बोलतोय आपण इथं, तर हिचा स्वभाव असा आहे, तर इट इज ओके, ही परत आपण नंतर कधीतरी काहीतरी करतो ना त्या व्यक्तीसाठी, असं नाही आहे, पण त्यावेळेस मला नाही जमत आहे आणि इट इज ओके. त्याच्यामुळे ना आम्ही असं म्हणतो की आयुष्यात कधीतरी केव्हा तरी आपल्याला काहीतरी पाहिजे असतंच ना, तर त्याच्यासाठी ज्या वेळेस त्या व्यक्तीला आपल्याला कधीतरी नाही म्हणता आलं पाहिजे. मी सगळीकडे हो जर म्हणत गेले तर येस त्या वेळेस सगळे खुश होतील, पण मी कुठेतरी नाराज होत जाते, एक व्यक्ती नाराज होत जाते आणि त्याचा लॉंग टर्ममध्ये इफेक्ट होतो. नवीन काही वाटत नाही, पण लॉंग टर्ममध्ये नक्कीच त्याचा इफेक्ट होतो. आणि मग आम्ही जसं म्हणतो की येस मेंटल हेल्थवर शेवटी परिणाम पडतोच त्याचा. त्याच्यामुळे चिडचिड होते, आपल्याला राग येतो, ते चेहऱ्यावर दिसतं बेसिकली. मग आपण मुलांवर चिडचिड करणार, एखादा धपाटाच देऊन टाकणार आई, किंवा मग नवऱ्याला असे भांडे आदळ आपटत चालते, काहीतरी असं होत असतं. पण मग त्यासाठी आपल्याला नाही म्हटलं तर इट इज ओके. त्याच्यामुळे इट इज नॉट अ बॅड वर्ड इन आर टर्म्स. लास्ट बट नॉट द लिस्ट, एक प्रश्न विचारायचा आहे की आपण फिजिकल फिटनेस बद्दल खूप बोलतो, हे करायला पाहिजे, जिमला जायला पाहिजे, पिलाटेस करायला पाहिजे, पण मेंटल हेल्थ फिटनेससाठी काय करू शकतो? स्पेशली जितक्या बायका मला बघतायत, आवर्जून हे बघा. आता मेंटल फिटनेससाठी खूप छोट्या गोष्टी आहेत, त्या जेव्हा आपण करतो त्याचा इम्पॉर्टन्स तेव्हाच लक्षात येतं आपल्याला. तुम्ही आता ऐकणार, तुम्हाला असं वाटेल या गोष्टीने केल्याने काय होणार आहे मॅडम, बट यू नो देर आर सिम्पल थिंग्स लाईक मल्टीटास्किंग. बायका त्या गोष्टी 4 सोबत करतील. लाईक फॉर एन एक्झाम्पल, तुम्ही भाजी करत असणार एका ठिकाणी, मुलाला साईडला अभ्यास घेताय, बहिणीशी फोनवर गप्पा मारताय आणि चालता फिरता घरात आवरतासुद्धा आहे. यामध्ये काय होतं ना, तुम्ही 4ही गोष्टी मॅनेज करताय, पण ना ती मजा कुठे काम करण्याची. लाईक फॉर एन एक्झाम्पल, इफ यू आर सिटिंग राईट नाव ओव्हर हिअर, आपण दोघं इंटरव्ह्यू देतोय, पण हेच करता करता मी प्रिस्क्रिप्शन पण लिहिते,
तू पण कोणाशी तरी फोनवर चॅटिंग करतोय ती ना, तुला मला ते इंटरव्ह्यूची मजा आहे, पण असं काही नाही. इवन दो इट इज प्रोफेशनल. मग बायकांनी पण घरात तसं जर मजा घेत राहिल्या प्रत्येक कामाची, तर येस त्याचा आनंद वेगळा असतो. म्हणजे तुम्हाला मैत्रिणीशी फोनवर गप्पा मारायच्या नाही, 1 तास नका मारू ना. म्हणजे बायकांना फोनवर बोलायची खूप जास्त सवय असते, 1 तास, पाऊण तास त्यांचं मिनिमम ड्युरेशन असतं. पण मला असं वाटतं की तुम्ही 10च मिनटं बोला, पण मग त्याची मज्जा घ्या. 10 मिनटं मी बसते बाळा, तू तोपर्यंत ही ड्रॉइंगचं बुक घे, काहीतरी कर, सायकल खेळ, पण मला 10 मिनटं माझे दे. मल्टीटास्किंग प्लीज अवॉइड करा. त्याच्यामुळे आम्ही सायंटिफिकली इट इज प्रूव्हन की तुमचं थोडंसं ब्रेन एजिंग पण होत असतं. त्याचबरोबरीला टेक हेल्प म्हणजे आपले कामं ना घरातले रिस्पॉन्सिबिलिटीज डिवाईड करणं गरजेचं आहे. आपण खूप फॅमिलीजमध्ये असं बघतो की काय असतं ना, आपण वाढतो ती आईच आपली ओट्यावरनं सगळं खाली घेते किंवा डायनिंग टेबलवर ठेवते, तीच नेऊन ठेवेल, तीच पेला भरेल. मग त्यामध्ये काय होतं ना की तिला बेसिकली कोणीच मदत नाही करत आहे. म्हणजे पप्पा तिथं बसून फक्त ऑर्डर सोडतील, अगं भाजी गरम कर ग. हो, पण माझं म्हणणं आहे की तुम्ही इवन मेन म्हणजे पुरुष आमच्या घरातले मदतच करत नाही. माझं म्हणणं आहे 1 चपाती कमी करा त्यांच्यासाठी, काही हरकत नाही. तुम्हाला 1 चपाती जास्त पाहिजे की तुम्हाला चिकन बनवून पाहिजे माझ्याकडनं सॅटर्डेला, चालेल ना, बनवते मी चिकन, मला सगळ्यांनी मदत करावी. यू हॅव टू टेक स्टँड फॉर युअरसेल्फ. याच्यामध्ये दोन्ही पण गोष्टी सांगायच्या आहेत मला, की दुसऱ्यांकडनं मदत मागा. दुसरा नसेल मदत करत तर कशी मदत मागून घ्यायची हे पण थोडंसं शिकलं पाहिजे ना. घरात पॉलिटिक्स कोणाच्या नाही चालत, आपण हे करूच या. आणि टेकिंग स्टँड फॉर युअरसेल्फ म्हणजे तर जसं आता मी म्हटलं की मला हे जमत नाही आहे, आपण नोबद्दल पण बोललो आहे, ते पण एक आहे. दुसरी गोष्ट, गिल्टी खूप बायका फील करतात. माझं म्हणणं आहे की हा आपल्याला ना सेल्फ ट्रेनिंग लागते त्या गोष्टीला, की इट इज ओके मला हे नाही जमलं, इट इज ओके. आज माझ्या जसं मुलं घरी येऊन म्हणतात की मम्मा त्याची आई किती छान छान देते डब्यात, तू तर मला नेहमी भाजी पोळीच देते, किंवा तू आज मला इडलीच दिली होती, त्याची ताई सँडविच घेऊन आली होती. इट इज ओके. त्याच्यासाठी खूप वाईट वाटण्याची गरज नाही आहे. तो मुलगा आहे 5-10 वर्षाचे, त्यांना तेवढंच समजतं. त्याच्यामुळे म्हणजे त्यांना भरपूर सर्व समजतं. पण मग माझं म्हणणं आहे की त्या मुलाच्या याच्यावरनं आपण स्वतःला गिल्ट देणं हे कितपत योग्य आहे. हे तुम्ही ऐकता तेव्हा तुम्हाला वाटतं अरे हो याच्यात काय गिल्ट आणायचं आहे, पण जेव्हा स्वतःसोबत होतं ना तेव्हा आपल्याला वाटतं नाही आय एम बिंग अ बॅड मॉम. बट असं ते कुठेतरी नसतं. दुसरी गोष्ट, आम्ही असं म्हणतो की एखादीनं ग्रुप ॲक्टिव्हिटी सोबत केली पाहिजे सगळ्यांनी मिळून घरात. मग ग्रुप ॲक्टिव्हिटीमध्ये काही पण असू शकतं. म्हणजे तुम्ही आज सगळे मिळून आरती बोलता आहात, किंवा सगळे मिळून आज म्हणजे इवन हजबंड वाईफ किड्स थोडंसं किचनमधलं आवडतं आहे, किंवा साफसफाई करताय, तर दिवाळी येत आहे, तर ह्या छोट्या छोट्या गोष्टींना ते केल्या पाहिजे. मेंटल हेल्थसाठी टेक्नॉलॉजीचा वापर खूप छान करता येतो. आपल्याकडे व्हॉट्सअपमध्ये पिन करता येतात ग्रुप. आपल्या प्रत्येकाचा स्वतःचा ग्रुप आजकाल व्हॉट्सअपनीच क्रिएट केलेला आहे. त्याच्यामुळे तो जो ग्रुप आहे तो वरती पिन करून ना ॲट द स्टार्ट ऑफ द डे आपल्याला काय कामाची यादी आहे, टाक 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 टाक, मग ते 10 कामं असतील, मग ते 10 कामांची यादी तिथं टाकून द्यायची. म्हणजे काय होतं ना, दिवसभरात बायकांचं स्कूटी चालवताना त्यांना मध्येच आठवतं, किंवा मैत्रिणींशी बोलताना मध्येच आठवतं अरे यार ये रह गया था. मग ते जे रह गया था आहे ना, सकाळी उठल्यावर ओके मला आज काय कामं करायची आहे, तुम्ही जेव्हा नोट डाऊन करता ना तुमचा अर्धा मेंटल लोड कुठेतरी कमी होतो. बिकॉज तुम्हाला माहिती आहे देयर इज समबडी टू रिमाइंड यू. इट इज सो इझी. म्हणजे कसं असतं ना, तूच नंतर आपल्या पार्टनरला सांगशील अरे मला हे बिल भरायचं आहे बरं, आठवण देशील. हां, माणसं सांगतात. आणि बाईनी हेच जर नवऱ्याला सांगितलं तर तो काय म्हणतो मी विसरलो, त्यात काय, ठीक आहे ना उद्या भरून घेऊ. आता याच्यात म्हणजे यांच्याकडनं 2 गोष्टी शिकायला पाहिजे. एक, तर दुसऱ्याकडनं मदत मागतंय, ठीक आहे, जर मदत नसेल पूर्ण होत तर टेक्नॉलॉजी आहेच. आणि दुसरी गोष्ट, आपल्याकडनं एखादी गोष्ट नाही झाली, टेक अ चिल, इट्स ओके, काही होत नाही. हो मॅडम ते खूप गरजेचं होतं, हो होतं, पण त्यांनी ना आयुष्य आणि मरणाचा प्रश्न कधीच नसतो. पण जे बायका तसं हे करतात, त्याच्यामुळे. आणि तसं सगळ्यात व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, अशा काही ॲक्टिव्हिटीज करा ज्याच्यात तुमची बोटं इन्वॉल्ड आहे. कारण ब्रेनमध्ये याला खूप मोठ्या प्रमाणात रिप्रेझेंटेशन आहे. त्याच्यामुळे गार्डनिंग असेल, कुकिंग असेल, तुमचं ड्रॉइंग असेल, ऑफकोर्स सिंगिंग, डान्सिंग, दीज आर ऑल्सो द गुड आर्ट फॉर्म्स. पण घरातलं आता काही लोकांना ना कपाटा काढून घडी करायला आवडतात. हे मी माझं नाही OCD नाही म्हणू शकत. म्हणजे OCD पण असतं इफ दे आर डुईंग इट रिपीटेडली. पण काही लोकांना हां मी छान हे आवडलंय तर मला छान वाटतंय, तर असं जरी करत असतील ना तरी छीन आहे. प्रत्येकाची ना आवड वेगळी असू शकते. त्याच्यामुळे यू हॅव टू फाइंड युअर ओन स्पार्क, की मला काय केल्याने छान वाटतं. त्याच्यामुळे आपण म्हणतो ना की युअर मी टाईम, तुमची स्पिरिच्युअलिटी, तुमची एनर्जी ती रिफ्लेक्ट होते. आणि फिमेल जो असतो ना तर घराचा आधारस्तंभ असतो.
त्याला टेक इट पॉझिटिव्हली बट नॉट टू पॉझिटिव्हली ऑल्सो, की माझ्यावरच सगळी जबाबदारी आहे. पॉझिटिव्हली घ्या. त्याच्यामुळे तुम्ही जर खुश राहाल ना तर घरातले इतर मंडळीसुद्धा खुश राहतात. हां, म्हणजे वाईस वर्सा पण असतं, पण माझं म्हणणं आहे की आपण आपल्या आनंदाची रिस्पॉन्सिबिलिटी घेतली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, सगळ्या बायकांना मला असं सांगावं असं वाटेल, प्लीज व्हॅलिडेशनसाठी दुसऱ्याकडे जाऊ नका. म्हणजे मी छान दिसते का, तुला नाही माहिती का तू छान दिसते, म्हणजे असं आहे. म्हणजे माझा प्रश्न सगळ्या बायकांना असतो, मला माहिती आहे की मी छान दिसते, बस. समोरच्यानी तारीफ केली असेल किंवा नसेल केली, बट यू शुड बी, जब वी मेट मधला एक डायलॉग आहे, मैं मेरी फेवरेट हूँ, ते तसं इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे, बट इन अ गुड सेन्स. ठीक आहे, यू शुड बी, म्हणजे तुम्ही नवीन गोष्टी शिकायच्या आहेत, इम्प्लिमेंट करायच्या आहेत, पण आपल्याला काहीतरी नाही जमत आहे तरी इट्स ओके, पण मला माझी मी जशी आहे ना मी तशी खूप आवडते. हा जर ॲटिट्यूड बायकांनी ठेवला ना तर मग दुसऱ्यांनी, नवऱ्यांनी तारीफ केली किंवा नाही केली, नवऱ्यानं 2 वर्ष 6 महिने तारीफ करतात, त्याच्यानंतर घर 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 की कहाणी सेम आहे. हा, म्हणजे तुझं लग्न नाही झालंय म्हणून ठीक आहे, झालंय का नाही झालंय ना, हा नाही झालंय म्हणून ठीक आहे, पण मग नंतर तीच परिस्थिती असते. त्यामुळे मी सगळ्या बायकांना सांगेन, लव्ह युअर सेल्फ ॲज यू आर, द वे यू आर. आणि तुम्ही सगळ्या खूप छान करता आहेत. आणि मला असं वाटतं की सुपर वुमन नाही होऊयात, पण आपण आपले फेवरेट झालोत आणि आपण आपले खूप छान मस्त राहायला शिकायला पाहिजे. सुपर वुमन व्हायची गरज नाही, जस्ट बी युअर फेवरेट. खूप सुंदर कन्क्लुजन पॉईंट आहे. आणि या आहेत आपल्या सिटीच्या दुर्गा डॉक्टर स्वाती वंजारी, ज्या मनोरुग्ण तज्ज्ञ आहेत. आणि मला असं वाटतं ना की सिकिंग हेल्प इज मोस्ट इम्पॉर्टंट. सो पुन्हा एकदा सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तुमच्यात देखील एक दुर्गा आहे हे लक्षात असू द्या.